आज आपण संवाद कलेबद्दल बोलणार आहोत. पण थांबा, म्हणजे नेहमीसारख्या त्या पब्लिक स्पीकिंग टिप्सची यादी नाहीये ही. खरं तर आपण ज्या स्रोतांचा अभ्यास करतोय त्यानुसार अशा टिप्स म्हणजे निरुपयोगीच नाहीत तर घातकसुद्धा ठरू शकतात. आपण एका अशा वक्त्याच्या विचारसरणीचा शोध घेणार आहोत ज्यांच्या मते प्रभावी संवाद हा युक्त्यांवर नाही तर श्रोत्यांशी एक जिवंत नातं निर्माण करण्यावर अवलंबून असतो. बरोबर. आणि हे खूप महत्वाचं आहे. कारण आपल्याला शाळेपासून सांगितलं जातं की आत्मविश्वासाने उभे राहा, आवाजात चढ उतार करा. हो, मंचावर फिरा. अगदी. पण या स्रोतांनुसार या सगळ्या गोष्टी म्हणजे कसं आहे, घराचा पाया पक्का नसताना भिंतींना रंग लावण्यासारखं आहे. आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की त्या बाह्य गोष्टींऐवजी आतून म्हणजे मुळातून काय बदल घडवायला हवा हे समजून घेणे. तुम्ही उत्तम वक्ते व्हाल. पण या वक्त्याचं म्हणणं आहे की हे सगळं ठरवून केलं तर ते ते यांत्रिक आणि बनावट वाटतं. म्हणजे नेमकं काय? त्यांनी काही उदाहरण दिलं हे का? हो, आणि तेच तेच या विचारधारेचं मूळ आहे. ते म्हणतात आवाजाचा वेग बदलणं किंवा बोलता बोलता थांबणं म्हणजे तो जो पॉज असतो तो चुकीचा नाही, पण तो बदल किंवा तो थांबा का घेतला जातो हे महत्वाचं आहे. अच्छा. समजा तुम्ही एखादा खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहे. आता तुम्ही ठरवून म्हणजे घड्याळ लावून 2 सेकंद थांबलात कारण तुमच्या टिप्सच्या यादीत तसं लिहिलं होतं. याचा काय परिणाम होईल? काहीच नाही. उलट ते विचित्रच वाटेल की नाही? अगदी तसंच. पण या उलट तुम्ही तोच मुद्दा मांडल्यावर श्रोत्यांच्या डोळ्यात बघण्यासाठी थांबलात, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचायला थांबलात. मी जे बोललो ते त्यांच्यापर्यंत पोहोचलंय का हे पाहण्यासाठी. बरोबर. ते जाणून घेण्यासाठी क्षणभर शांत राहिलात तर तो थांबा जिवंत असतो, तो खरा असतो, तो संवादाचा एक भाग असतो. पहिल्या उदाहरणात तुम्ही एकटे बोलताय, दुसऱ्या उदाहरणात तुम्ही त्यांच्या सोबत बोलताय. हाच तो आंतरिक परिवर्तनाचा फरक आहे. वा, म्हणजे हे चेकलिस्टवर टिक करण्यासारखं नाहीये की ओके आता आवाज वाढवला, आता थोडं चाललो, आता थांबलो, असं नाही. अजिबात नाही. उलट ही एक अशी कला आहे जिथे तुम्ही श्रोत्यांच्या प्रतिक्रियेनुसार स्वतःला बदलत असता. हे तर मग एका नृत्यासारखं झालं जिथे दोघेही एकमेकांच्या तालावर जुळवून घेतात. उत्तम उपमा आहे. आणि म्हणूनच ते याला एक परिवर्तन म्हणतात. ही एक क्षमता विकसित करण्याची प्रक्रिया आहे. वा. एकदा का तुम्हाला श्रोत्यांशी जोडले जाण्याची, त्यांच्या मनात काय चालले हे समजून घेण्याची सवय लागली की आवाजातला बदल, योग्य वेळी घेतलेल्या थांबा, तुमचे हावभाव हे सगळं आपोआप घडतं. नैसर्गिकरित्या. हो, नैसर्गिकरित्या. ते वेगळं लक्षात ठेवावं लागत नाही किंवा त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. पण मग एक प्रश्न मनात येतो, जर हे इतकं नैसर्गिक आहे तर मग तयारीची गरजच काय? आपण थेट जाऊन बोलायला सुरुवात करावी का? नाही, अजिबात नाही. तयारी खूप महत्वाची आहे. पण काय बोलायचं याची तयारी आणि कसं बोलायचं याची तयारी यात फरक आहे. आणि कसं बोलायचं याच्या तयारीबद्दल त्यांचा एक अत्यंत कठोर पण तितकाच महत्वाचा विचार आहे जो अनेक लोकांना धक्का देऊ शकतो. आता माझी उत्सुकता आणखी वाढली आहे. कोणता विचार आहे तो? ते म्हणतात नोट्स किंवा कागद वाचून बोलणं म्हणजे संवाद म्हणजे कम्युनिकेशन नाहीच. ते या कृतीसाठी एक खूपच वेगळा आणि प्रभावी शब्द वापरतात, बहिष्कार. एक्स कम्युनिकेशन. बहिष्कार? हा तर खूपच मोठा शब्द आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतोय? श्रोत्यांना समाजातून बाहेर काढण्यासारखं? हो, संवादाच्या समाजातून. त्यांचा मुद्दा असा आहे की ज्या क्षणी तुमची नजर श्रोत्यांवरून हटून कागदावर जाते, संपर्क तुटतो. अगदी त्या क्षणी तुम्ही त्यांच्याशी असलेला संपर्क तोडता, तुमचा आणि त्यांचा संबंध तुटतो. तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रश्न, त्यांची सहमती किंवा त्यांचा कंटाळा पाहू शकत नाही. तुम्ही त्या गतिशील प्रक्रियेच्या प्रक्रियेतून बाहेर पडता. पण बहिष्कार हा शब्द जरा जास्तच टोकाचा नाही का? म्हणजे अनेक मोठे नेते, प्राध्यापक, सीईओ नोट्स वापरतात. ते सर्वच चुकीचे आहेत का? की नोट्स वापरण्याची पण एखादी योग्य पद्धत असू शकते? खूप चांगला प्रश्न आहे आणि इथेच तो सूक्ष्म फरक समजून घेणं गरजेचं आहे. या वक्त्याच्या मते नोट्स वाचणे आणि नोट्सचा आधार घेणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. अच्छा. जेव्हा तुम्ही प्रत्येक शब्द न शब्द वाचता तेव्हा तुमचं संपूर्ण लक्ष कागदावर असतं. तेव्हा तुम्ही बहिष्कार करत असता. पण जर तुमच्याकडे फक्त काही मुद्दे किंवा आकडेवारी लिहिलेली असेल आणि तुम्ही केवळ एक नजर टाकून पुन्हा श्रोत्यांशी संपर्क साधत असाल तर ते ठीक आहे. एक आधार म्हणून. हो, तरीही त्यांचा मूळ आग्रह हाच आहे की तुम्ही तुमच्या विषयावर इतकी हुकूमत मिळवा की तुम्हाला कागदाची गरजच भासणार नाही.
कारण खरा संवाद डोळ्यांतून होतो, कागदातून नाही. हे खरंय. याचा संबंध फक्त भाषणापुरता नाही. अगदी समोरासमोर बोलतानाही आपण जर फोनकडे बघत असू तर समोरच्याला असंच बहिष्कृत केल्यासारखं वाटतं. मुद्दा तोच आहे, तुमचं लक्ष कुठे आहे? समोरच्या जिवंत माणसावर की निर्जीव वस्तूवर? अगदी बरोबर. आणि याच विचारातून त्यांच्या तयारीच्या पद्धतीचा जन्म होतो. जर नोट्स वापरायच्या नाहीत तर मग इतकी माहिती लक्षात कशी ठेवायची? बरोबर. याचं उत्तर त्यांच्या प्रसिद्ध 3चे 3 नियमांमध्ये दडलेलं आहे. ही गंमतच आहे. ज्या व्यक्तीला टिप्स आवडत नाहीत ती व्यक्ती स्वतःचे 3 नियम सांगते. पण मला वाटतं हे नियम काय करा यापेक्षा कसा विचार करा हे जास्त सांगतात. तर काय आहेत हे 3चे 3 नियम? यातला पहिला नियम खूपच साधा आणि थेट आहे. तुमच्या संपूर्ण भाषणात किंवा सादरीकरणात फक्त आणि फक्त 3 मुख्य मुद्दे मांडा. फक्त 3? हो, 3 टिपे जास्त नको. पण जर विषय खूप मोठा असेल आणि मला 10 गोष्टी सांगायच्या असतील? तर ते म्हणतात त्या 10 गोष्टींपैकी 7 गोष्टी काढून टाका किंवा त्यांना त्या 3 मुख्य मुद्द्यांमध्येच समाविष्ट करा. यामागे ते एक अतिशय प्रामाणिक आणि मजेशीर कारण देतात. ते म्हणतात, मी स्वतः 3 पेक्षा जास्त गोष्टी लक्षात ठेवू शकत नाही, तर माझे श्रोते कसे ठेवणार? हे खरंय. आणि खरंच आहे, ज्या गोष्टी श्रोत्यांच्या लक्षातच राहणार नाहीत त्या सांगून काय उपयोग? यामुळे तुमची मांडणी अधिक सुटसुटीत होते, स्पष्ट आणि केंद्रित होते, गोंधळ टळतो. हे पटण्यासारखं आहे. मला आठवतं एकदा मी एका सेमिनारला गेलो होतो जिथे वक्त्याने जवळपास 15 मुद्दे सांगितले. शेवटपर्यंत पोचता पोचता सुरुवातीचे मुद्दे काय होते हेच मी विसरून गेलो होतो. 3 मुद्दे असतील तर ते लक्षात राहण्याची शक्यता जास्त आहे, बरोबर? नक्कीच. ठीक आहे, हा झाला पहिला नियम. पण जर एखादा मुद्दा खूपच गुंतागुंतीचा असेल तर फक्त एकदा सांगून तो लोकांच्या डोक्यात कसा बसेल? आणि याच प्रश्नाचं उत्तर त्यांच्या दुसऱ्या नियमात आहे. दुसरा नियम सांगतो, एखादी अवघड किंवा गुंतागुंतीची कल्पना समजावून सांगायची असेल तर ती किमान 3 वेगवेगळ्या प्रकारे सांगा. 3 वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे काय? म्हणजे त्या कल्पनेकडे 3 वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघा. ते एक सुंदर उदाहरण देतात, जसं वेगवेगळ्या कोणातून पाहिल्यावर एखाद्या वस्तूचं त्रिमितीय म्हणजे 3D चित्र आपल्या डोळ्यांसमोर स्पष्ट उभं राहतं, तसंच एकाच कल्पनेला वेगवेगळ्या उदाहरणांनी किंवा उपमांनी मांडल्यास ती श्रोत्यांच्या मनात अधिक स्पष्ट आणि खोलवर रुजते. म्हणजे समजा मला ब्लॉकचेन तंत्रज्ञान समजावून सांगायचं असेल तर मी पहिल्यांदा त्याची तांत्रिक व्याख्या सांगेन. हां, दुसऱ्यांदा मी ते एका सार्वजनिक डिजिटल वही खात्यासारखं म्हणजे पब्लिक लेजरसारखं कसं आहे हे उदाहरणासह सांगेन. आणि तिसऱ्यांदा मी त्याची तुलना पारंपरिक बँकिंग प्रणालीशी करून फरक स्पष्ट करेन. असं काहीतरी. अगदी अचूक. कारण प्रत्येकजण एकाच पद्धतीने शिकत नाही की नाही. काहींना आकडेवारी आणि तांत्रिक माहिती आवडते, काहींना गोष्टी आणि उदाहरणं जास्त भावतात. तर काहींना तुलना केल्यावर गोष्ट चटकन समजते. बरोबर. हा नियम श्रोत्यांप्रती असलेली सहानुभूती आणि आदर दर्शवतो. तुम्ही गृहीत धरत नाही की सगळ्यांना तुमच्या पहिल्याच प्रयत्नात सगळं समजेल. तुम्ही त्यांना समजून घेण्यासाठी 3 वेगवेगळ्या संधी देता. हे खूपच प्रभावी आहे. पहिला नियम सांगतो कमी बोला, दुसरा नियम सांगतो जे बोलाल ते नीट समजावून सांगा. आता तिसरा नियम कोणता आहे? तिसरा नियम पहिल्या 2 नियमांना एकत्र बांधतो. तो नियम आहे, तुमच्या भाषणातला जो सर्वात महत्वाचा पण कदाचित सर्वात अवघड मुद्दा आहे तो संपूर्ण भाषणात वेगवेगळ्या संदर्भात किमान 3 वेळा सांगा. म्हणजे एकाच गोष्टीची पुनरावृत्ती करायची. ते कंटाळवाणं नाही होणार का? अरे हे तर आत्ताच ऐकलं होतं असं श्रोत्यांना वाटणार नाही का? इथेच खरी कला आहे. ही पुनरावृत्ती यांत्रिक नसावी. आता मी हा मुद्दा पुन्हा सांगतोय असं म्हणून नाही करायची. तर ती भाषणाच्या ओघात वेगवेगळ्या भागांमध्ये नैसर्गिकरित्या विणलेली असावी. अच्छा. यामागचं मानसशास्त्र खूप रंजक आहे. पहिल्यांदा जेव्हा श्रोते तो मुद्दा ऐकतात तेव्हा ते फक्त त्याच्याशी परिचित होतात. ओके, असं काहीतरी आहे. दुसऱ्यांदा जेव्हा तोच मुद्दा वेगळ्या उदाहरणासह पुन्हा येतो तेव्हा तो त्यांना ओळखीचा वाटू लागतो. अरे हो, हे ऐकलं होतं. आणि तिसऱ्यांदा जेव्हा तुम्ही भाषणाच्या शेवटी त्या मुद्द्याकडे परत येता तेव्हा त्यांच्या मनात तो पक्का बसतो. जसं की हो, बरोबर आहे, हेच या सगळ्याचं सार आहे. यालाच स्पेस्ड रेपिटिशन म्हणतात ना, जी अभ्यास करण्याची पण एक पद्धत आहे. अगदी बरोबर. पण इथेही मूळ मुद्दा तोच आहे. ही एक युक्ती म्हणून वापरायची नाहीये. ही श्रोत्यांशी असलेल्या तुमच्या नात्यातून यायला हवी. तुम्हाला जाणवलं पाहिजे की हा मुद्दा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही तो वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यासमोर ठेवत आहात. तर हे आहेत 3चे 3 नियम. 3 मुख्य मुद्दे, अवघड मुद्दा 3 प्रकारे सांगा
आणि सर्वात महत्वाचा मुद्दा 3 वेळा सांगा. पण मग ह्या सगळ्याचा अर्थ असा आहे का की हे 3 नियम पाळले की कोणीही एक उत्तम वक्ता बनू शकतो? हा एक फॉर्म्युला आहे का? नाही. आणि इथेच या वक्त्याचा मूळ विचार पुन्हा एकदा समोर येतो. ते स्वतःच हे स्पष्ट करतात की हे नियम म्हणजे केवळ साधने आहेत, हत्यारं आहेत. तुम्ही कितीही चांगली हत्यारं दिली तरी ती चालवणाऱ्याच्या कौशल्यावरच सगळं अवलंबून असतं. आणि ते कौशल्य म्हणजे श्रोत्यांशी जोडले जाणे. नेमकं तेच. खरी गुरुकिल्ली तीच आहे. ही सगळी प्रक्रिया, हे सगळे नियम तेव्हाच जिवंत होतात जेव्हा तुमचं लक्ष कागदावर किंवा नियमांवर नाही तर समोर बसलेल्या माणसांवर असतं. वक्ते या संपूर्ण प्रक्रियेची तुलना व्यायामशाळेत म्हणजे जिममध्ये जाण्याशी करतात, जी मला खूप आवडते. व्यायामशाळा ही तुलना खूपच छान आहे. म्हणजे सुरुवातीला खूप अवघड वाटतं, थोडे स्नायू दुखतात, म्हणजे सुरुवातीला नोटशिवाय बोलायची भीती वाटते, घाम फुटतो, पण सरावाने ते सोपं होतं, हो ना? यात सराव लागतो, शिस्त लागते, पण ते पुढे खूप महत्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात हे व्यायामापेक्षा खूप जास्त आनंददायक आहे. अच्छा. कारण व्यायाम हा आपण स्वतःसाठी करतो, पण संवाद हा दुसऱ्यासाठी असतो. माणूस हा मुळातच एक सामाजिक प्राणी आहे. तो दुसऱ्या माणसाशी जोडला जाण्यासाठी, आपलं म्हणणं दुसऱ्यापर्यंत पोचवण्यासाठी आणि दुसऱ्याचं म्हणणं ऐकण्यासाठी बनलेला आहे. जेव्हा तुम्ही नोट्सशिवाय पूर्ण लक्ष देऊन श्रोत्यांशी बोलता, तेव्हा तुम्ही फक्त माहिती देत नाही, तर एक मानवी नातं तयार करत असता. आणि त्या नात्यातून मिळणारा आनंद कोणत्याही यांत्रिक सरावापेक्षा खूप मोठा असतो. म्हणजेच सगळा भर युक्त्यांवर किंवा नियमांवर केंद्रित करण्याऐवजी जर आपण श्रोत्यांशी एक प्रामाणिक नातेसंबंध निर्माण करण्याच्या प्रक्रियेवर लक्ष दिलं तर एक चांगला संवाद आपोआप घडतो. तो सहज आणि नैसर्गिक असतो. आणि एकदा का ते नातं तणास आलं की मग हे 3चे 3 नियम त्या नैसर्गिक संवादाला अधिक प्रभावी, अधिक टोकदार आणि अधिक स्मरणीय बनवण्यासाठी मदत करतात. हे एक आंतरिक परिवर्तन आहे, केवळ बाह्य देखावा नाही. तुम्ही एक चांगले वक्ते बनत नाही, तर तुम्ही एक चांगले संवादक बनता. आणि हा फरक खूप मोठा आहे. तर आज आपण पाहिलं की प्रभावी संवाद म्हणजे केवळ काही युक्त्यांची यादी पाठ करणे नव्हे, तर श्रोत्यांची एक खोल आणि गतिशील नातेसंबंध प्रस्थापित करण्याची प्रक्रिया आहे. यांत्रिकपणा टाळून नैसर्गिक प्रवाहावर आणि त्या क्षणी निर्माण होणाऱ्या जोडणीवर लक्ष केंद्रित करणे सर्वात महत्त्वाचं आहे. मग ते नोट्स न वापरणं असो किंवा 3चे 3 नियम असोत, या सगळ्याचा उद्देश एकच आहे, श्रोत्यांपर्यंत पोहोचणं. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाते. आपल्या रोजच्या जीवनातील संवादात, मग ते ऑफिसच्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असो किंवा जवळच्या मित्रमैत्रिणींशी बोलताना, आपण किती वेळा ठरवलेल्या चेकलिस्टनुसार वागतो आणि किती वेळा खरोखर समोरच्या व्यक्तीशी जोडले जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. आणि जर आपण हे आंतरिक परिवर्तन स्वतःमध्ये घडवून आणण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम फक्त आपल्या बोलण्यापुरता मर्यादित राहील की त्याचा आपल्या ऐकण्यावर, समजण्यावर आणि एकूणच आपल्या सर्व नातेसंबंधांवरही होईल.